आमदार शंकर मांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बोर तालुका पाणी टंचाई आढावा बैठक पार पडली। यामध्ये पाणी टंचाईबाबत विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार शंकर मांडेकर आहेत। भाऊ, आज तुमच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाईबाबत बैठक झाली, काय नक्की यामध्ये ठरलं, काय उपाययोजना? खरं तर आमची बोर तालुका आणि सकाळी वेल्हे तालुका म्हणजे राजगड आत्ताचा तालुका पाणी टंचाई संदर्भात मी आढावा मीटिंग झाली। त्यामुळे खरीपचा या ठिकाणी आढावा घेण्यात आला। म्हणजे 2 महिन्यानंतर आपल्याला दोन्ही समस्या उद्भवणार आहेत आणि त्यामुळे टंचाईची जी समस्या आहे त्यावर पर्याय म्हणून वेगवेगळे काय उपाययोजना करता येईल आणि जे टंचाई आपण आराखडा मंजूर करतोय त्याला कशा पद्धतीने निधी देऊन या भागातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवला जातो या संदर्भात आमची मीटिंग झाली। बोर नगरपालिकेची सर्वसाधारण बैठक पार पडलेली आहे। याआधी पाहिलं तर आता कर वसुली व्हावी यासाठी शास्ती कर सुद्धा माफ करण्यात आलेला आहे, अभय योजना लागू करण्यात आलेली आहे। सर्वसाधारण सभेत काय झालं, कुठल्या प्रलंबित प्रश्न आहेत किंवा विकास कामं आहेत ती मार्गी लावण्याचा कुठले विषय पाहतात? खरं तर यांची 1-2-3 दिवसापूर्वीच या ठिकाणी यांची मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये खरं तर मागच्या काळामध्ये आम्ही 1 वर्ष झाले आम्ही सर्वजण या ठिकाणी पाठपुरावा करत होतो की नगर परिषदेचा जो टॅक्स अनेक वर्ष थकील होता, परंतु त्यावर मोठ्या प्रमाणावर व्याज आकारणी झाली होती आणि मग सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना याचा फटका बसला होता। म्हणून त्यांनी वेगवेगळ्या वेळेस आंदोलनंसुद्धा केली होती की हा जो वाढीव जो कर थकलेला आहे त्याचे जे व्याज आकारले आहे त्याला माफी मिळावी म्हणून त्यांची मागणी होती। आम्ही निवडून त्याचा पाठपुरावा करत होतो आणि खरं तर या अधिवेशनाच्या काळामध्येच त्याला मान्यता मिळाली आणि त्या ठिकाणी जो वाढीव टॅक्स वाढला होता त्याचं जे व्याज वाढलं होतं त्याला पूर्णपणे माफी मिळालेली आहे आणि तो या ठिकाणी आणि म्हणून आम्ही लोकांना या ठिकाणी एक भेट दिलेली आहे। त्याच्या माध्यमातून लोकांना जो अनेक वर्षे जो लोकांचा टॅक्स थकील होता तो आता लोक भरतील आणि माझ्या माहितीप्रमाणे मला शिवसाहेबांनी सांगितलं, नगराध्यक्ष आमचे नाना आहेत, आमच्या नगरसेवकांनी सांगितलं 560 काहीतरी लोक या ठिकाणी थकील होते, त्यातल्या 200 लोकांनी यामध्ये सहभाग घेतला, त्याचा लाभ घेतलेला आहे। माझी उर्वरित लोकांना सुद्धा विनंती आहे की चांगली संधी चालून आलेली आहे, 31 मार्चपर्यंत या संधीचा लाभ घ्यावा आणि आपण या ठिकाणी लाभार्थी म्हणून या संधीचा फायदा घेऊन आपला जो टॅक्स आहे त्यावर व्याज माफ झाले त्याचा फायदा घेऊन आपण उर्वरित जे राहिलेले मुद्दे आहे ते भरावं। या सभेदरम्यान सर्वसाधारण सभेदरम्यान बैठकीत एक ठराव खरं तर राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांकडून मांडण्यात आलेला होता की या सर्व सभेचं प्रक्षेपण थेट लाईव्ह प्रक्षेपण हवं, यूट्यूबला हवं, मात्र तो नामंजूर झाला ठराव। 13-15-3 काहीतरी झालेला आहे। काय नक्की तुमची मागणी होती, काय? तर यामध्ये मागणी हीच होती, ज्या लोकांना आपण प्रभागामधून निवडून दिलं किंवा नगराध्यक्ष म्हणून भोर शहराने ज्यांना निवडून दिलं म्हणजे नाना आवारे असं या सर्व मंडळींनी आपल्या प्रभागामध्ये आपल्या भोर शहरासाठी नक्की सभागृहात काय प्रश्न मांडतात ते आपल्यापर्यंत सोडवण्यासाठी प्रयत्न करतात का नाही याची लोकांना खरीखुरी माहिती मिळली पाहिजे ना। नाही तर बऱ्याच वेळा काही नगरसेवक कामच करत नाही, कुठला प्रश्न मांडत नाही आणि नंतर मग नगराध्यक्ष आरोप करणार, शिवंच्यावर आरोप करणार की आमची मागणी मान्य केली नाही, आम्हाला ह्या कामासाठी निधी दिला नाही, आमचं हे काम त्यांनी अडवलं। त्यापेक्षा आपण जो कारभार करतो याची सर्वसामान्य मतदारांना माहिती व्हावी की कारभार स्वच्छ करतो का नाही किंवा त्यांच्यात त्यांचा विचार आपल्याप्रती कसा आहे किंवा समाजाप्रती त्यांचं कशी वर्तणूक आहे सर्वसामान्य लोकांना कळावं म्हणून यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून ही जी सभा ही लाईव्ह व्हावी अशी आमच्या नगरसेवकांची मागणी होती, नगराध्यक्षांची मागणी होती। परंतु समोरच्या मंडळींनी सर्व मागण्या मान्य केल्या, ह्या मतदान रूपी या ठिकाणी मतदान घेतलं आणि त्यामध्ये हा ठराव 15-3 मतांनी यांनी जिंकला आणि त्यांचं त्या ठिकाणी सदस्यांचं बहुमत होतं। तुम्ही मागे म्हणलं होतं की प्रत्येक महिन्याला तुम्ही जनता दरबार घेणार, यामध्ये कुठेतरी खंड पडलेला दिसतोय। आता जनता दरबार सुरू राहणार आहे का? जनता दरबार घेणार नाही म्हणलं, पण दर महिन्याला मी आढावा मीटिंग घेणार लोकांची, त्यातनं समस्या काय आहे ते सोडवणार। पण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मागच्या काळात नगर परिषद इलेक्शन झालं, त्यात आमचे 1.5-2 महिने गेले, नंतर महानगरपालिका आली, त्याच्यातच तीच अवस्था आली, नंतर जिल्हा परिषद झाली आणि नंतर आमचं अधिवेशन झालं। त्यामुळे या ठिकाणी आमचे 2-3 महिने ह्याच्यातच गेले। परंतु आज आमचं बघा अधिवेशन 25ला संपलं आहे, आज 27 तारीख आहे, मी भोरमध्ये आलेलो आहे आणि आज मिटिंग घेतली। भविष्य काळात या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे। मागच्या काळातसुद्धा आम्ही 40-45 कोटी रुपये मंजूर केले, त्याची आता आम्हाला भूमिपूजनं घ्यायच्यात आणि आत्तासुद्धा आम्ही भविष्यकाळात या भोर शहरासाठी काही नाही काहीतरी आणण्याचं या ठिकाणी काम करतोय। उदाहरणार्थ आम्ही इलेक्शनमध्ये जे लोकांना शब्द दिलता की आम्ही 24 तास लोकांना पाणी देण्याचं काम करू,
त्यानुसार आम्ही पाणी योजनेचं DPR तयार करतोय. त्याला थोडं आता कोठे म्हणजे त्याचा कोठा तर मंजूर झालेला पाण्याचा आणि आता भविष्यकाळात त्याला मान्यता घेऊन आम्ही या ठिकाणी जे निधी आणू आणि त्यांनी पाणी योजना मार्गी लावू, जेणेकरून लोकांना 24 तास पाणी देऊ. त्याचप्रमाणे आज भोर शहरामध्ये रामबाग जलतरण तलाव आहे, त्याला खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक तलाव आहे, त्याला राजमाता जिजाऊंचं नाव द्यायचं असा ठराव या ठिकाणी सभेत झालेला आहे. त्याला आम्ही या ठिकाणी मान्यता घेऊन भविष्यात भोरेश्वर आणि जानूबाई ही 2 तीर्थक्षेत्र आहेत आपल्या इकडे, याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून आम्ही पाठपुरावा करतोय. त्यात वाघजाईला या ठिकाणी आपण आत्ताच सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून या ठिकाणी 3.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि दुसऱ्या कामासाठी सुद्धा येणार DPCDCमध्ये ते मंजूर करून घेऊन त्याला सुद्धा भविष्यात चांगल्या पद्धतीने भरीव निधी देऊन या दोन्ही देवस्थानचा चांगल्या पद्धतीने विकास करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. आणि मी इलेक्शनमध्ये विधानसभेला सांगितलं आणि नगर परिषद इलेक्शनलाही सांगितलं होतं, भोर शहर हे ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं शहर आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा आहे आणि या ठिकाणी अनेक कलाकार राहतात. आपण पाहतोय आज त्या ठिकाणी आपलं हे राजवाडा, त्या ठिकाणी सुद्धा अनेक बाहेरचे कलाकार येतात अनेक वर्षापासून आणि त्या ठिकाणी शूटिंग चालती, अनेक कार्यक्रम होतात, परंतु कुणालाही चांगलं व्यासपीठ नाही आहे. म्हणून भोर शहरासाठी एक चांगलं नाट्यगृह उभं करायचं हे आम्ही शब्द दिलता आणि त्याला थोड्या दिवसात मान्यता मिळून या भोर शहरासाठी एक नाट्यगृह उभं राहण्यासाठी जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 20 कोटी रुपये आम्ही या ठिकाणी मंजूर करणार आहात आणि भव्य दिव्य असं एक नाट्यगृह भोर शहराला आम्ही भेट देणार आहे. धन्यवाद. तर हे होते आमदार शंकर मांडेकर. आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी विविध प्रश्नांवर आपली प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन किरण आंबेकेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.